आजूबाजूला बघताय तर निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. निवडणुकीचं वातावरण म्हणलं तर आम्हाला इथं गटरची हे वगैरे काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही. त्या पण ते नगरसेवक नाहीत तरी पण त्यांनी मग कशी कामं केली? तिने कामं केली 10 वर्ष ते राबायला लागलेत या कॉलनीसाठी. बरं. कॉलनीसाठी नाही, प्रभागासाठी. प्रत्येक अडचणीत ते असतात जोबानांना जाधव पार्कमध्ये. पाचही उमेदवार एकदम सक्षम उमेदवार आहेत. त्यांनी आधी खूप कार्य केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आहे. आणि सच्चा कार्यकर्ता आहे, असा कार्यकर्ता इथं आलाच पाहिजे. तो आला तरच भागाचा विकास होणार आहे. राज जाधव बरं इकडे कामं सगळ्यांची करतात, बरं प्रत्येकाला जाऊन विचारतात कसं आहे काय आहे, कामं करतात, सगळ्यात मिसळून राहतात. कारण हा भाग अविकसितच आहे पहिल्यापासून, बरोबर डेव्हलप झालेलं नाही. डेव्हलप झालेला नाही. पण राजू जाधव ज्या इथं आले त्यापासून इथं आमच्या अंतर्गत रस्ते झाले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रभागात जाऊन मी तिथली परिस्थिती तपासण्याचा प्रयत्न करतो आहे. लोकांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मी सध्या कोल्हापुरातल्या सगळ्यात मोठ्या प्रभागात आलो आहे. प्रभाग क्रमांक 20 हा 5 प्रभागांचा एक प्रभाग आहे आणि इथलं मत फार महत्त्वाचं आहे. कारण एकतर उमेदवारांना जसं आव्हान आहे तसं इथल्या मतदारांनासुद्धा आव्हान आहे की 5 मतं त्यांना द्यायची आहेत आणि ती कुणाला देणार आहेत, कुणाचा प्रभाव त्यांच्यावर आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या आलेलो आहे. इथं एक आजोबा आहेत. आजोबा नमस्कार. नमस्कार. तुम्ही वारकरी आहे वाटतं? वारकरी हां, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हां, मला सांगा की सध्या ही निवडणूक सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिकेची. बरोबर आहे. हां, इथं कुणाचा प्रभाव दिसतोय तुम्हाला? अहो आता भाजप सगळं तबूड आहे. भाजपचा प्रभाव आहे. होय, बरं, भाजपमधलं कोण उमेदवार तुम्हाला चांगला वाटतोय? आम्हाला राजसाहेब वाटतात. सगळं इथनं कामं सगळ्यांची राजू साहेब आणि राजू जाधव. राज जाधव बरं इकडे कामं सगळ्यांची करतात, बरं प्रत्येकाला जाऊन विचारतात कसं आहे काय आहे, कामं करतात, सगळ्यात मिसळून राहतात. बरं, मिसळून राहतात. एवढंच आनंद वाटतो आम्हाला. अच्छा, नक्की मिसळून राहतात होय काय? होय होय. बरं, काय दिसतात म्हणून पुढे नाही. हां, मी प्रत्येकाला विचारत मी इथेच सांगणार. अच्छा. पण मला सांगा राजू जाधवांच्या बद्दल एवढं प्रेम तुम्हाला काय? अहो जाता येतं आम्हाला म्हाताऱ्या माणसाने बोलीचं आम्हाला समाधान वाटतं ना. अच्छा, राजू जाधवांनी बोलायला सांगितलं नाही ना हे? हा नाही कशा काय वाटते प्रभाग क्रमांक 20 मध्ये कुणाचा प्रभाव आहे, काय वाटते तुम्हाला? महायुतीचाच तिचा प्रभाव आहे सगळीकडेच आमच्या इकडं ह्या भागात बघितलं तर. कारण हा भाग अविकसितच आहे पहिल्यापासून, बरोबर डेव्हलप झालेलं नाही. डेव्हलप झालेला नाही. पण राजू जाधव ज्या इथं आले त्यापासून इथं आमच्या अंतर्गत रस्ते झाले. पण राजू जाधव तर नगरसेवक नाही आहेत, मग कसं काय कामं झाली? काम ते त्यांचं आमदारांचं खासदार हां, त्यांच्या घरातलीच आहेत थोडक्यात. बरोबर बरोबर. त्यांच्या घरातलीच आहेत. घरातलीच थोडके म्हणजे एवढे त्यांचे संबंध चांगले आहेत. बरं, त्यामुळे इथं आमच्या इथं रस्ता नव्हता, अजिबातच नव्हते. अगदी बंटी पाटील म्हणा, त्यांचे पुतणे पृथ्वीराज इथं पाटील. बरेच वर्ष इथं होते, पण इकडे ढुकून बघितलंच नाही. अच्छा, आम्ही जाऊन भेटत होतो त्यांना, बरं, पण त्याला निधी जास्त लागते म्हणून आम्हाला सांगायची. अच्छा. पण ह्यांनी काय ते निधीचं बघितलंच नाही. आता खालचे रस्ते सुद्धा चांगले, तिकडचा भाग म्हणजे काय म्हणतात फंड्स घेऊन आलेत. बरं. आता काम चालू होईल 17 तारखेपासून. आणि आता इथं आमच्या इथं हॉस्पिटल एक होतं या, बरं, तिथे खाली 1 एकर 3 गुंठ क्षेत्र आहे तिथं, ते पण त्यांनी करून आणले. अच्छा. म्हणजे सगळ्या सोयी आता व्हायला लागल्या. मित्रा, काय वाटते, तू तरुण आहेस, तरुणांची पण चर्चा होत असेल राजकारणाबद्दल. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत बरोबर? प्रभाग क्रमांक 20 हा सगळ्यात मोठा प्रभाग तुमचा. तरुणांचं मत काय आहे, तुला काय वाटते, कुणाचा जोर आहे इथं? आता सध्या इथं तरी राजू जाधवांचंच वारं फिरतंय. बरं, का? कारण त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. मंडळासाठी त्यांनी एक हॉल दिला आहे. बरं, तुझ्या मंडळाचा कार्यकर्ता आहेस वाटतं? हो. अच्छा, मग तू खुश असणार. हां. मग काय वाटते तुला पुढे? आणि त्यांनी कोरोना काळात पण बरेच लोकांना मदत केल्या. इतर वेळी पाणी टंचाई होती त्यावेळेला ते कॉलनीत होते. बरं. प्रत्येक अडचणीत ते असतात जोबानांना जाधव पार्कमध्ये. असतात ते अडचणी? नक्की असतात काय? हो नक्की असतात. काम तुम्हाला हॉल दिला म्हटलं, तू खुश आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये कुणाचं वार आहे? आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या, काय वाटते तुम्हाला? आता आम्ही इकडं तिकडं विचार करत नाही. ज्या जाधव साहेब आहे आमच्या इथलं, प्रत्येक जाधव साहेब म्हणजे जाधव राजू जाधव. राजू जाधव साहेब आहेत, बरं, बरं, ते प्रत्येक कामाला कोणाच्या बी आडीनडीला हाय उभा. बरं. मग आम्ही त्यांचाच विचार केला आणि दुसरे कोणाचा विचार करायला नाही. बरं. हां. का राजू जाधवांचा का पर्याय तुम्हाला योग्य वाटतं? म्हणजे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं राजू जाधव. का राजू जाधवांचं का नाव एवढं? कोण मयत बियत झालं सगळं पुढं येऊन कार्यक्रम, बरं. कुठलं कार्यक्रम करायचा सगळे मिळून मिसळून सगळ्यांनी, संपर्क आहे त्यांचा. हां, घरात सगळ्यांनी बोलून एकत्र करून आम्ही ते कार्यक्रम करतो. हे करा मनुष्य. मला सांगा. हां. मग आता ते सत्य नसताना रोड किती वर्ष 25 वर्ष झाले नव्हता. हे प्रभाग क्रमांक 20 मध्ये कुणाचं वार आहे मग त्याच्यामुळं? तेच की ते राजू जाधवाचं आहे की. बरं, त्यांनी कामं केलेत. होय, आपण राजू जाधव नगरसेवक नाहीत, काय नाही, तिने कामं केली की? तरी पण ती कामं केली आहे तिने. मग ते आम्ही कसं हे करणार सांगा बघू. अच्छा अच्छा.
प्रभाग क्रमांक 20मध्ये मी मगापासून फिरतोय आणि इथं मला जाताना लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. लोकांना काय वाटते, लोकांच्या मनातला नगरसेवक कोण आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट संघर्ष कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आहे. इथं ताई आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई, काय वाटते प्रभाग क्रमांक 20मध्ये काय वातावरण आहे, तुम्ही काय बघताय सगळीकडे? प्रभाग क्रमांक 20मध्ये सध्या महायुतीचंच वातावरण आहे. असं काय वाटतं तुम्हाला? कारण इथे जे उमेदवार दिलेले आहेत महायुतीने ते पूर्णपणे सक्षम आहेत आणि ते सत्तेत नसताना सुद्धा ते 10 वर्ष झाली इथं कार्य करत आहेत चांगले, त्यामुळे त्यांचाच विजय होणार एवढं नक्की आहे. आता तुमचा प्रभाग मोठा, सगळ्यात मोठा, शहरातला सगळ्यात मोठा प्रभाग तुमचा आहे. म्हणजे बाकी ठिकाणी 4 उमेदवार असतात, या ठिकाणी 5 आहेत पॅनल पद्धतीचे. काय वाटते तुम्हाला, फिरताना प्रभाग मोठा आहे, उमेदवारांना अडचण येते? उमेदवारांना अडचणी यायचा काही विषय नाही आहे, कारण की 5ही उमेदवार सक्षम आहेत तसे. हां, तेंडुलकर मॅडम असू देत, अभिदादा असू देत, किंवा ओटोकर मॅडम असू देत, किंवा हे जाधव मॅडम असू देत, 5ही उमेदवार एकदम सक्षम उमेदवार आहेत. त्यांनी आधी खूप कार्य केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आहे. तुम्ही कॉन्फिडंट आहात? हो, अगदी कॉन्फिडंट. आमच्या इथे 5 सीटा येणारच. काय वाटते तुम्हाला, प्रभाग क्रमांक 20मध्ये राहता ना तुम्ही? होय 20मध्ये गेले 15 वर्ष आम्ही राहतोय. गेले 15 वर्ष राहता इथं. बरं. काय वाटते, तुम्ही आजूबाजूला बघताय तर निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. निवडणुकीचं वातावरण म्हणलं तर आम्हाला इथं गटरची हे वगैरे काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही. त्यासाठी आम्ही भाजप लाडकी बहीण म्हणून आम्हाला त्यांनी हे अच्छा, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात तुम्ही? हां अच्छा. आणि विधवा पेन्सिल म्हणून त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. घर नसताना सुद्धा आम्हाला अभिदादांनी भरपूर सपोर्ट केला. काय वाटते, प्रभाग क्रमांक 20मध्ये कुणाचं वार आहे? राजू दादांचं. का असं वाटते? काम म्हणजे त्यांनी आमच्या प्रभागातली भरपूर कामं केलेली आहेत. अंतर्गत रस्त्यांना मंजुरी देऊन आणलेली आहे. त्यानंतर ओपन स्पेस हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडे बूथ काढून पण दिलेले आहेत. बराच अभ्यास आहे तुमचा. अभ्यास आहे म्हणजे आमच्या एरियातले आहेत ते. महिलांच्यासाठी ते वहिनी अशा म्हणजे मदत वगैरे करत असतात, येत असतात. आणि कधीही रात्री अपरात्री त्यांना आवाज द्या, हाक मारा, ते कधीही आमच्या हक्कासाठी येऊ शकतात. हां, त्याच्यामुळं जे काय असेल ते आम्ही त्यांनाच मत देऊ. काका, काय वाटते तुम्हाला, प्रभाग क्रमांक 20मध्ये कुणाचा जोर आहे? प्रभाग क्रमांक 20मध्ये आमच्या इथे जीवबानात एकच राजू जाधव. राजू जाधव का म्हणताय? मी 2-3 प्रतिक्रिया घेतल्या, तिथं राजू जाधवच म्हणतायत. काय कारण आहे? राजू जाधवामुळेच ही कॉलनी आहे. 25 वर्ष या कॉलनीत काही झालं नाही. राजू जाधवामुळेच रस्ते, राजू जाधवामुळेच आता होणारी कामं ही राजू जाधवामुळेच व्हायला लागली. त्यामुळे राजू जाधव. पण ते नगरसेवक नाही तरी पण त्यांनी मग कशी कामं केली? तिने कामं केली, 10 वर्ष ते राबायला लागलेत या कॉलनीसाठी नाही, अखंड प्रभागासाठी ते राबतच आहेत आणि इथनं पुढे बी राबत राहणार. तिने आम्हाला, आमचं मंडळ असून आम्हाला सुद्धा मोठं सहकार्य केलं आहे. आम्हाला तिने हॉल बांधून दिला, आमदारांच्या सहाय्यता निधीतून हॉल बांधून दिला. आमच्या पोरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतात. त्यामुळं आम्ही कायम इथून पुढेही राजू जाधव. काका, प्रभाग क्रमांक 20मध्ये काय कुणाचं वारं दिसतंय, काय वाटते? राजू जाधव यांचं वारं जास्त प्रमाणात दिसतंय. का दिसतंय? त्यांनी बरेच आमच्या भागात सत्तेवर नसताना विभागाचा विकास केला, रस्ते केले, पाईपलाईन नवीन टाकले पाण्याची, बरेच काय केले. अच्छा, होय. त्याच्यामुळे त्यांचं वारं आहे असं वाटतं. हां, त्याचं वारं आहे. होय. आणि सत्य कार्यकर्ता आहे, असा कार्यकर्ता इथं आलाच पाहिजे. तो आला तरच भागाचा विकास होणार आहे, नाही तर बाहेरचा येऊन काय उपयोग नाही त्याचा, काही उपयोग नाही. तिने हॉल बांधून देणे म्हणजे काय करणे, अडचणी पडणे. रात्री काय झालं, अमोल माडकांच्या तिने आम्हाला जो रस्ता करून दिला सिमेंट कॉन्क्रीटचा काय तो कुणी दिला नाही आतापर्यंत कुणी दिला नाही. काम करून दिलं होय, अमोल माडकांच्याकडनं करून दिलेलं आहे. काय खरं इथले सगळं भागातलं बघितलं तर सगळं राजू जाधव बघतात. काय आता मंडळाचं असून दे, गणपतीचं असून दे, काय असून दे, मेन म्हणजे काय ते विचारा येतात व भागात काय काय नाही, काय झाले, काय आता इतकी वर्ष हॉल नव्हता, हॉल करून दिला तिने. काय आता विरगुळा पण करून देतो म्हणलेत ते. आता प्रभाग क्रमांक 20मध्ये मी मगापासून फिरतोय आणि या ठिकाणी मला लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 20 हा कोल्हापूर शहरातला सगळ्यात मोठा प्रभाग आहे. इथं एक काकी आहेत, दुकान चालवत आहेत. काय म्हणताय काकी, बरं आहे का? हाय की बरं आहे. बरं, आता इथं निवडणूक सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिकेची. तुमचा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग क्रमांक 20. कुणाचं वारं वाटतं इथं तुम्हाला?
राजू जाधव. राजू जाधव हं. का म्हणजे बऱ्याच लोकांनी नावं घेतली होय होय कशासाठी? आता रोड करणार आहेत ते, बर सगळे कामं करणार ते. बर काय अच्छा, पण त्यांच्याबद्दल एवढा विश्वास का वाटतो तुम्हाला? विश्वास आहेच आमचा त्यांच्यावर. बर. काय हां. ते आता करून दाखवणारच आहेत आम्हाला. बर. सगळे कामं सगळे करून दाखवणार आहेत. अच्छा, होय असं वाटतंय तुम्हाला? होय होय वाटते वाटते. बरं, मग आता तुम्ही त्यांच्या मिसेस उभे आहेत, कुणाच्या बाजूने जाणार तुम्ही आता? मग आम्ही मिशीच्या त्यांच्या मिसेसच्या होय, बाजूने होय, जाणार? बाजूने ओके, जाणार ओके, ओके. जाणार. काय वाटते या तुमच्या प्रभागात कुणाचा जोर आहे? राजू जाधव यांचा. राजू जाधवांचा? का त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सांगितलं का? असं काही नाही, त्यांनी नाही? करता सगळी कामं केली आजपर्यंत. बर. उपोषणला बसले होते, व्यवस्थित सगळं पार पाडलं. ते उपोषणाचं तुमच्या लक्षात आहे अजून? हां, मग बर. म्हणून- रस्ते करणार आहेत ते आता. आणि यामध्ये महायुतीचा जास्त जोर आहे. बर. इथले स्थानिक जे उमेदवार आहेत महायुतीचे ते पाचीच्या पाची तगडे उमेदवार आहेत आणि ह्या भागाचा विकास करण्यासाठी ते सक्षम आहेत. बर. आता केंद्रामध्ये आपलं सरकार आहे महायुतीचं, राज्यामध्येही महायुतीचं सरकार आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेला जर महायुतीचं जर महापौर बसला, नगरसेवक जर तिथं आले आपले, तर आपल्या भागाचा विकास व्हावा आणि 100% तो होणार, हेच आम्हाला हे आहे ग्राह्य. आणि इथल्या प्रभाग क्रमांक 20मधून आमच्या भागातून आम्ही 100% महायुतीला मतदान देणार. काय वाटतं तुम्हाला की इथं पक्षीय बलाबल जर बघितलं तर युती ही महाविकास आघाडीसमोर संघर्ष टिकू शकेल का, किंवा तो संघर्ष लागेल का? काय वाटते? नाही टिकू शकणार, कारण आपल्या इथले जे सक्षम उमेदवार आहेत सुषमा जाधव, त्यानंतर सुरेखा ओटवकरजी, नेहा तेंडुलकर वहिनी, त्यानंतर वैभव कुंभार आणि अभि खतकर, हे जे आहेत हे घरच्यासारखे प्रत्येकाचे आहेत. जिव्हाळ्याचे त्यांचे सगळे प्रश्न सोडवतात, त्यामुळे यांना कुठेही दगा होणार नाही असं मला जास्त वाटतं. त्यामुळे महायुतीची सत्ता इथून प्रभाग क्रमांक 20मधून 100% येणार. 5 उमेदवार आपलेच येणार.